श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्याशी अशा एका अनुभवाबद्दल बोलणार आहे जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी तरी येतोच. तो अनुभव म्हणजे दुर्लक्षित राहणे. आपण खूप मनापासून काहीतरी सांगायला जातो आणि समोरची व्यक्ती ऐकून न ऐकल्यासारखं करते. आपण काहीतरी नवीन करू पाहतो आणि लोक आपल्याला किंमत देत नाही. अशा वेळी मनात एकच विचार येतो की कदाचित माझ्यातच काहीतरी कमतरता आहे. पण मित्रांनो, खरं सांगू का, लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात तेच तुमच्यासाठी सर्वात मोठं वरदान आहे. जेव्हा एखादं बीज जमिनीच्या खाली काढलं जातं तेव्हा जगाचं त्याच्याकडे लक्ष नसतं. ते बीज अंधारात असतं, एकही असतं आणि दुर्लक्षित असतं. पण त्याच काळात ते स्वतःची मूळ घट्ट करत असतं. जर त्या बीजाला बाहेरून सतत कोणीतरी टोचलं असतं किंवा लक्ष दिलं असतं तर कदाचित त्याचं वटवृक्षात रूपांतर होण्यापूर्वीच ते नष्ट झालं असतं. तुमच्या आयुष्यातले दुर्लक्षित राहणं म्हणजे तुमच्या भविष्यातील यशाचा तोच काळ आहे जिथे तुम्हाला स्वतःची मूळ घट्ट करायची आहेत. लोक तुमच्याकडे दुर्लक्ष का करतात हे कधी विचार करून पाहिले का? कारण तुम्ही त्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन काहीतरी करू पाहत आहात. जोपर्यंत तुम्ही गर्दीचा भाग असता तोपर्यंत तुम्ही सुरक्षित असता आणि कोणालाही तुमच्याशी देणं घेणं नसतं. पण ज्या क्षणी तुम्ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करता त्या क्षणी लोकांची पहिली प्रतिक्रिया असते दुर्लक्ष करणे. त्यांना वाटतं की तुम्हाला महत्त्व न देऊन ते तुम्हाला थांबवू शकतील. पण त्यांना हे माहिती नसतं की तुमच्या जिद्दीची आग बाहेरच्या हवेवर नाही तर तुमच्या आतल्या विश्वासावर पेटलेली आहे. आज तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं ऐकणारं कोणी नाही, तुमच्या कामाची स्तुती करणारं कोणी नाही. पण हाच तो काळ आहे जेव्हा तुमच्यावर कोणतंही दडपण नाही. जगाचं लक्ष तुमच्यावर असतं तेव्हा चुका करण्याची भीती वाटते. पण जेव्हा कोणीच बघत नसतं तेव्हा तुम्ही मनमोकळेपणाने प्रयोग करू शकता, पडू शकता आणि पुन्हा उभं राहू शकता. हे स्वातंत्र्य फक्त त्यांनाच मिळतं ज्याच्याकडे सध्या जग दुर्लक्ष करतंय. म्हणून या शांततेचा फायदा घ्या. या काळात तुमचं कौशल्य इतकं धारदार करा की ज्या दिवशी तुम्ही लोकांसमोर याल त्या दिवशी त्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष करणं त्यांच्यासाठी अशक्य होऊन जाईल. लक्षात ठेवा, सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा सुरुवातीला त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही, कारण त्याची लालीच समने असते. पण तो न थांबता वर चढत राहतो आणि एक वेळ अशी येते की लोकांना त्याच्याकडे बघतानाही डोळे मिटावे लागतात. तुम्हालाही तोच प्रवास करायचा आहे. आज लोक तुमच्याकडे पाठ फिरत असतील, उद्या तेच लोक तुमच्या कामावर चर्चा करतील आणि परवा तुमच्याशी हात मिळवण्यासाठी रांगेत उभे राहतील. दुसऱ्याने आपल्याला दाद द्यावी ही आपली गरज असू शकते, पण ती आपली कमजोरी बनू देऊ नका. तुमची किंमत लोकांनी ठरवलेल्या मापदंडावर अवलंबून नाही. हिरा जेव्हा खाणीतून निघतो तेव्हा तो फक्त एक दगड वाटतो. लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, पण जेव्हा तो पैलू पाडून बाहेर येतो तेव्हा त्याची किंमत लावणं कोणालाही सोपं नसतं. तुम्ही सध्या त्याच पैलू पाडण्याच्या प्रक्रियेत आहात. म्हणूनच उद्या जेव्हा तुम्हाला असं वाटेल की कोणी तुमची किंमत करत नाहीये तेव्हा आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला सांगा, आज जग माझ्याकडे दुर्लक्ष करते कारण मी अजून त्याच्यासाठी तयार झालो नाहीये. पण ज्या दिवशी मी तयार होईल त्या दिवशी या जगाला माझी दखल घ्यावीच लागेल. तुमचं काम बोलू द्या, तुमची मेहनत बोलू द्या. शब्दाने कोणाला काही पटवून देण्यापेक्षा कृतीने त्यांना शांत करा. लोक दुर्लक्ष करत आहेत, करू द्या. ती त्याची अडचण आहे, तुमची नाही. तुम्ही फक्त चालत राहा, लढत राहा आणि स्वतःला सिद्ध करत राहा. कारण इतिहास साक्षी आहे, ज्याच्यावर सुरुवातीला हे जग हसले किंवा ज्याच्याकडे जगाने दुर्लक्ष केले त्याच माणसांनी पुढे जाऊन इतिहास घडवला आहे. मित्रांनो, आज मी तुमच्याशी संवाद साधायला आले तो एका अशा वेदनेबद्दल जी प्रत्येक माणसाला आतून पोखरत असते. ती वेदना म्हणजे आपली अस्तित्वाची दखल न घेतली जाणे. आपण एखादी चांगली पोस्ट टाकतो, एखादा नवा व्यवसाय सुरू करतो किंवा कुटुंबात एखादा चांगला विचार बांधतो, पण समोरून प्रतिसाद मिळतो तो फक्त शांततेचा किंवा दुर्लक्षाचा. अशा वेळी आपण खचतो. आपण आरशासमोर उभं राहून स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ लागतो. आपल्याला वाटतं की आपण जगासाठी अदृश्य आहोत. पण आज मी तुम्हाला हे सांगायला आले की हे दुर्लक्ष तुमचं अपयश नाही तर तुमची सर्वात मोठी संधी आहे. जरा विचार करा, जेव्हा एखादी शिकारी जंगलात आपल्या सावजाची शिकार करायला निघतो तेव्हा तो जास्तीत जास्त प्रयत्न कशासाठी करतो? तो प्रयत्न करतो की सावजाचं त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं. तो इतका शांत असतो की वाऱ्यालाही त्याच्या हालचालीचा पत्ता लागत नाही. का? कारण त्याला माहिती असतं की जोपर्यंत शत्रूचं माझ्याकडे दुर्लक्ष आहे तोपर्यंतच माझं सामर्थ्य 100% सुरक्षित आहे. तुम्हालाही आज निसर्गाने ही संधी दिली आहे. लोक तुमच्याकडे बघत नाहीत ना? हीच वेळ आहे स्वतःला तयार करण्याची. हीच वेळ आहे तुमची रणनीती आखण्याची. कारण ज्या दिवशी तुम्ही तुमचं ध्येय गाठाल त्या दिवशी लोकांकडे फक्त आश्चर्यचकित होऊन पाहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. अनेकांना वाटतं की लोकांचं लक्ष असणं म्हणजे यश, पण खरं तर लोकांच्या नजरेत राहणं म्हणजे सततच्या अपेक्षांचं ओझं वाहणं असतं. जेव्हा जग तुमच्याकडे दुर्लक्ष करतं तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य असतात. तुम्हाला कोणालाही स्पष्टीकरण द्यायचं नसतं. तुम्हाला कोणाच्या तरी टाळ्या मिळवण्यासाठी स्वतःला बदलावं लागत नाही. तुम्ही जसे आहात तसे राहून तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकता. दुर्लक्ष हे एका अशा रिकाम्या मैदानासारखं आहे जिथे तुम्ही कितीही वेळा पडलात तरी तुम्हाला हसणारं कोणी नसतं आणि जो पडायला घाबरत नाही तोच शेवटी जिंकायला शिकतो.
लोकांचं दुर्लक्ष तुम्हाला हे शिकवतं की तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल तुमच्या स्वतःच्या हातात असावा. जर तुम्ही लोकांच्या स्तुतीवर अवलंबून राहिलात तर ज्या दिवशी ते स्तुती करणं थांबवतील त्या दिवशी तुम्ही कोलमडून पडाल. पण जर तुम्ही लोकांच्या दुर्लक्षाला पचवून पुढे जायला शिकलात तर तुम्ही अजय व्हाल. कारण ज्याला जगायच्या शांततेची भीती वाटत नाही त्याला जगाच्या विरोधाची भीती वाटत नाही. तुमचं काम असं असू द्या की आज जे लोक तुम्हाला ओळखायला नकार देत आहेत उद्या त्यांनी गुगलवर तुमचं नाव सर्च केलं पाहिजे. लक्षात ठेवा, रात्रीच्या अंधारात जेव्हा आकाश पूर्णपणे काळोखलेलं असतं तेव्हा ताऱ्याचं अस्तित्व लख्खपणे दिसतं. सूर्यप्रकाशात ते तारे तिथेच असतात पण कोणाला त्याच्याकडे लक्ष नसतं. कदाचित तुमचं आयुष्य आता त्याच अंधारातून जात असेल जिथे तुमची चमक कोणाला दिसत नाही. पण हा अंधार कायमचा नाही. ही वेळ आहे तुमची अंतर्गत ऊर्जा साठवण्याची. ज्या दिवशी तुमची वेळ येईल तेव्हा तुमचं तेज असं असेल की संपूर्ण जगाला तुमची दखल घ्यावीच लागेल. म्हणूनच दुर्लक्षाला शाप मानू नका, त्याला एक ढाल बनवा. लोकांनी दुर्लक्ष केलं म्हणून तुमची स्वप्न बदलू नका, उलट त्या दुर्लक्षाला तुमची इंधन बनवा. स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द अशा पद्धतीने पेटवा की तुमचं यशच तुमचा आवाज बनेल. आज जे तुम्हाला पाहून मान वळवतात उद्या त्यांनी तुमच्याकडे पाहण्यासाठी मान उंच केली पाहिजे. उठा, जिद्दीने पेटून उठा आणि या जगाला दाखवून द्या की दुर्लक्षित राहिलेला हा माणूस उद्याचा इतिहास घडवणारा नायक आहे. तुमच्या प्रवासाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. तुमची मेहनत हेच तुमचं सर्वात मोठं प्रमाणपत्र आहे. चालत राहा, कारण रस्ता किती मोठा असला तरी तो प्रवाशाच्या पायाखालीच असतो. मित्रांनो, आज आपण एका कटू सत्यावर बोलणार आहोत. जेव्हा आपण काहीतरी मोठं स्वप्न बघतो ना तेव्हा हे जग आपल्या पाठीवर थाप मारायला येत नाही. उलट हे जग आपल्याकडे अशा प्रकारे दुर्लक्ष करतं जणू आपलं काही अस्तित्वच नाही. आपण रडतो, आपण तक्रार करतो की मी इतकी मेहनत करतोय पण कोणालाच असं दिसत नाही. पण आज मी तुम्हाला सांगायला आले, कोणाला दिसत नाहीये ना तर उत्तमच आहे, कारण तुमची अदृश्य असण्याची वेळेस तुम्हाला अद्वितीय बनवणार आहे. जरा विचार करा, एखादा इंजिनियर जेव्हा एखादी मोठी इमारत बांधतो तेव्हा सुरुवातीचे कित्येक महिने फक्त खड्डा खणण्यातच काम सुरू असतं. रस्त्यावरून जाणारे लोक त्या खड्ड्याकडे बघून नाक मुरडतात किंवा दुर्लक्ष करतात. कोणालाही त्या मातीत आणि चिखलात रस नसतो. पण जेव्हा त्या पायावर एक भव्य इमारत उभी राहते तेव्हा तेच लोक मान वर करून त्या इमारतीचं कौतुक करतात. तुमचं आयुष्य त्या पाया भरण्याच्या स्थितीत आहे. आज लोकांना फक्त चिखल दिसतोय, कष्ट दिसतायत म्हणून ते दुर्लक्ष करतायत. पण ज्या दिवशी तुमच्या कष्टाची इमारत उभी राहील तेव्हा हेच दुर्लक्ष करणारं जग तुमच्या दारात उभं असेल. लोकांचं लक्ष एखाद्या वाऱ्यासारखं असतं, ते कधीही आपली दिशा बदलतं. आज ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, उद्या ते तुमच्यावर प्रेम करतील आणि परवा कदाचित तुमचा द्वेषही करतील. जर तुम्ही लोकांच्या लक्षावर तुमचं सुख अवलंबून ठेवलं तर तुम्ही कधीच शांत राहू शकणार नाही. खरं यश कोणाला म्हणतात माहिती आहे का? जेव्हा तुम्हाला लोकांच्या असण्याने किंवा नसण्याने काहीच फरक पडत नाही. दुर्लक्ष हे तुम्हाला मजबूत बनवणारं सर्वात मोठं हत्यार आहे. ते तुम्हाला हे सांगतात की तू एकटा आहेस आणि तुला एकट्यालाच लढायचं आहे, आणि जो एकटा राहायला शिकतो त्याला हरवणं कोणाला शक्य नसतं. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपण ओरडून जगाला सांगावं की बघा मी काय करते, पण लक्षात ठेवा, सिंहाची दहशत त्याच्या आवाजात शांतपणे चालण्यामध्ये जास्त असते. शिकार करण्यापूर्वी सिंह कधीच ओरडत नाही, तो शांत असतो, दुर्लक्षित राहतो आणि योग्य वेळ आली की झडप घालतो. तुम्हालाही तेच करायचं आहे. जगाला तुमची स्वप्न सांगू नका, त्यांना तुमचे निकाल दाखवा. आज जे लोक तुमचे फोन उचलत नाहीत, जे तुमच्या मेसेजला रिप्लाय देत नाहीत, त्यांना उद्या तुमच्या भेटीसाठी वेळ मागायला लावणं हेच तुमच्या दुर्लक्षाचं सर्वात मोठं उत्तर असेल. स्वतःला विचारा, तुम्हाला लोकांच्या नजरेत बिचारा बनायचं आहे की स्वतःच्या नजरेत विजेता? जेव्हा लोक दुर्लक्ष करतात तेव्हा तुमच्याकडे दोन पर्याय असतात. एक तर रडत बसणं आणि स्वतःला कमी लेखणं, किंवा दुसरं म्हणजे त्या दुर्लक्षाला इंधन बनवून स्वतःच्या कामात झोकून देणं. हे जग फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करतं. जोपर्यंत तुम्ही मावळतीला आहात किंवा जमिनीच्या आत आहात तोपर्यंत कोणीही तुमची दखल घेणार नाही. ही या जगाची रीत आहे आणि ती आपण बदलू शकत नाही. पण आपण स्वतःला इतकं तेजस्वी बनवू शकतो की जगाला आपल्याला बघण्याशिवाय पर्याय उरणार नाही. म्हणूनच आजपासून एक शपथ घ्या, जर कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याला मनावर घेऊ नका, उलट मनातल्या मनात त्याचे आभार माना. कारण त्याने तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी दिली आहे. त्याने तुम्हाला शांततेत काम करण्यासाठी वेळ दिला आहे. तुमचं दुर्लक्ष होणं हे सिद्ध करतं की तुम्ही गर्दीपासून वेगळे आहात. ज्या दिवशी तुम्ही यशाच्या शिखरावर असाल तेव्हा मागे वळून बघा. हेच दुर्लक्ष करणारे लोक तुम्हाला तुमची प्रगती मोजण्यासाठीचे मेलीचे दगड वाटतील. तुमचा प्रवास कठीण असेल, लोक सोडून जातील, रस्ता एकटा कापावा लागेल, पण शेवटी विजय तुमचाच असेल. कारण ज्याच्याकडे हरण्यासाठी काहीच उरत नाही आणि ज्याला कोणाच्या टाळ्याची भूक उरत नाही त्याला हे जगही रोखू शकत नाही. उठा, कामाला लागा आणि इतके मोठे व्हा की आजच दुर्लक्ष उद्याच्या इतिहासाची पहिली ओळ बनेल. मित्रांनो, आतापर्यंत आपण बरंच काही बोललो, पण शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हे जग तुम्हाला तुमच्या प्रयत्नासाठी नाही तर तुमच्या परिणामासाठी ओळखतं. आज जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत कारण त्यांना तुमच्या कष्टामागे दडलेला हिरा अजून दिलेला
अजून दिलेला नाही, पण मला सांगा, हिरा जर कोळशाच्या खाणीत पडलेला असेल तर कोळसा त्याला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतोच की, पण म्हणून हिऱ्याचं मोल कमी होत नाही. तो हिरा फक्त योग्य हाताची आणि योग्य वेळेची वाट पाहत असतो. आज तुम्ही ज्या शांततेतून जात आहात, ज्या एकाकीतून जात आहात, तो तुमचा पराभव नाही, ती तुमच्या विजयापूर्वीची शांतता आहे. वादळ येण्यापूर्वी आकाश असं शांत असतं, तसंच काहीच तुमच्या आयुष्यात घडते. ज्यांनी आज तुमच्याकडे पाठ फिरवली आहे, ज्यांनी तुमच्या स्वप्नांना हसण्यावारी नेलं आहे, त्यांची नाव कुठेतरी लिहून ठेवा. सूड घेण्यासाठी नाही, तर ज्या दिवशी तुम्ही यशाच्या शिखरावर असाल त्या दिवशी त्यांना मनापासून धन्यवाद देण्यासाठी. कारण जर त्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं नसतं तर तुमच्यात स्वतःला सिद्ध करण्याची ही आग कधीच पेटली नसती. कधीतरी शांतपणे बसून स्वतःला विचारा, जर सगळ्यांनीच मला साथ दिली असती, जर सगळ्यांनीच माझं कौतुक केलं असतं, तर मी आज आहे इतका खंबीर बनेल असते का? उत्तर येईल नाही. दुर्लक्ष तुम्हाला 5 स्टार बनवतं. ते तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतं. कोणाच्या उबड्या घेऊन चालण्यापेक्षा स्वतःच्या जखमासह धावणं कधी अभिमानास्पद असतं. शेवटी जाता जाता इतकंच म्हणेल, नदी जेव्हा डोंगरातून निघते तेव्हा तिला समुद्राचा रस्ता कोणीच दाखवत नाही. तिला अनेक दगडे धोंडे आडवे येतात, अनेक वळण घ्यावी लागतात. अनेक वेळा असं वाटतं की ती आता हरवेल, संपून जाईल, पण ती नदी थांबत नाही. ती आपला रस्ता स्वतः शोधते, कारण तिला तिच्या ध्येयाची ओढ असते. तुम्हालाही त्याच नदीसारखं बनायचं आहे. लोकांनी रस्ता अडवला तरी चालेल, लोकांनी बघितलं नाही तरी चालेल, फक्त तुमचं वाहन थांबू नका. जगाला तुमची किंमत आज नाही समजली तर समजू नका, पण ज्या दिवशी तुम्ही तुमचं ध्येय गाठाल त्या दिवशी हे जग म्हणेल, मला माहिती होतं हा माणूस एक दिवस नक्कीच काहीतरी करून दाखवणार. तुमची वेळ अजून आली नाही, ती तुम्हाला आणावी लागणार आहे. आणि लक्षात ठेवा, वेळ त्याची येते ज्याच्याकडे फक्त घड्याळ असतं, पण काळ त्याचा येतो ज्याच्याकडे जिद्द असते. तुमच्याकडे ती जिद्द आहे, तुमच्याकडे तो विश्वास आहे. आता उठा आणि कामाला लागा. इतकं मोठं काम करा की उद्या तुमच्याकडे दुर्लक्ष करणं या जगाचं सर्वात मोठं अपयश ठरेल. आता रडायचं नाही तर लढायचं, कारण आता तुमची वेळ सुरू झाली आहे. धन्यवाद.